नमस्कार. आम आदमी पार्टीच्या आज पत्रकार परिषदेमध्ये आज आपणा सर्वांचं मी स्वागत करतो. तालुक्यामधील सर्व पत्रकार बंधू आणि आज माझ्यासोबत या ठिकाणी आमच्या जिल्ह्याचे काही पदाधिकारी देखील आहेत. त्यांची सर्वप्रथम तुम्हाला ओळख करून देतो. माझ्यासोबत आज जिल्ह्याचे महासचिव वैभव टेमकर साहेब आहेत. माझ्यासोबत जिल्ह्याचे उपाध्यक्ष नितीनजी सईद साहेब आहेत. माझ्यासोबत जिल्ह्याचे उपाध्यक्ष आणि या ठिकाणी जिल्ह्याचे संघटक, त्यानंतर जिल्ह्याचे उपाध्यक्ष आणि जिल्ह्याचे संघटक असे सर्वच पदाधिकारी या ठिकाणी आहेत. आज तुम्हाला या ठिकाणी बोलवण्याचं आणि या पत्रकार परिषदेचं मुख्य कारण म्हणजे होऊ घातलेली विधानसभा निवडणूक. या निवडणुकीच्या अनुषंगाने आपणा सर्वांशी संवाद साधावा आणि खेड आळंदी विधानसभा असेल, महाराष्ट्र राज्य असेल, आम आदमी पार्टीची जी या विधानसभे संदर्भातली भूमिका आहे ती स्पष्ट करण्यासाठी आज मी आपणा समोर आहे. राज्याचं युवक अध्यक्ष पद माझ्याकडे आहे. माझी ओळख करून देताना मी मयूर मगन दौंडकर, राज्य युवक अध्यक्ष आम आदमी पार्टी. तर आम आदमी पार्टीची येणाऱ्या निवडणुकीची जी भूमिका आहे ती आपणा सर्वांना स्पष्ट व्हावी म्हणून आज आम्ही तुमच्या समोर आहोत. गेल्या काही दिवसांपासून विधानसभेचं वारं वाहू लागलेलं आहे. त्याच अनुषंगाने आमची राज्य समिती देखील आमच्या वरिष्ठांशी चर्चा करण्यासाठी दिल्ली या ठिकाणी गेली होती. दिल्लीमध्ये आमचे राष्ट्रीय सेक्रेटरी डॉक्टर संदीप पाठक, आमचे राज्यसभेचे खासदार संजय सिंग साहेब आणि इतर वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा केल्यानंतर महाराष्ट्रामध्ये सर्वच जागा पूर्ण ताकदीने लढण्याचे आदेश या वरिष्ठांनी आम्हाला दिलेले आहेत. वरिष्ठांनी आदेश दिल्यानंतर महाराष्ट्रामध्ये राज्य समितीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रातून उमेदवारीसाठी अर्ज देखील मागवण्यात आलेले आहेत. त्यानंतर 288 जागांमध्ये उमेदवारांची चाचपणी असेल, उमेदवारांच्या मुलाखती असतील, अशी कामं त्या ठिकाणी सुरू आहेत. महाराष्ट्र राज्यामध्ये आम आदमी पार्टी सर्वसामान्य लोकांसाठी, सर्वसामान्यांचं सरकार आणण्यासाठी आणि सर्वसामान्यांचे प्रश्न ऐरणीवर आणून ते सोडवण्यासाठी या राज्यामध्ये निवडणूक लढवणार आहे. त्याच अनुषंगाने खेड आळंदी विधानसभेमध्ये देखील आम आदमी पार्टी पूर्ण ताकदीने सर्व निवडणुका लढवणार आहे. येणारी विधानसभा, येणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, येणाऱ्या सर्व नगर परिषदा, सगळ्याच निवडणुका आम आदमी पार्टीच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये लढवल्या जाणार आहेत. म्हणूनच आम आदमी पार्टीची ही जी भूमिका आहे ही भूमिका आपल्या सर्वांना स्पष्ट व्हावी. येणाऱ्या काळामध्ये आम आदमी पार्टी कशा प्रकारे जनतेमध्ये जाणार आहे, कुठले प्रश्न आम्ही घेणार आहोत, आमची भूमिका कशी असणार आहे ती तुम्हाला स्पष्ट करण्यासाठी आज ही पत्रकार परिषद तुमच्यापर्यंत आम्ही घेऊन आलेलो आहोत. खेड आळंदी विधानसभे संदर्भात जर सांगायचं झालं तर आम आदमी पार्टीच्या माध्यमातून गेल्या 4 वर्षांपासून या ठिकाणी मोर्चेबांधणी सुरू आहे. आम आदमी पार्टीच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम या मतदारसंघामध्ये राबवले गेले. सर्वसामान्यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी अनेक प्रकारचे या ठिकाणी उपक्रम राबवले गेले. यापैकीच एक उपक्रम जो आता काही दिवसांपूर्वी वारी खेड आळंदीची ही आम्ही वारी केली. या वारीच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण खेड तालुक्यामधील वाड्या, वस्त्या आणि गावं पिंजून घेतली. या उपक्रमामध्ये आम्ही प्रत्येक गावच्या वेशीवर गेलो, पारावर गेलो, ग्रामदैवतांच्या मंदिरांमध्ये गेलो, शेतकऱ्यांच्या बांधावर गेलो, महिला भगिनींशी संवाद साधला, शेतकऱ्यांशी संवाद साधला, विद्यार्थ्यांशी संवाद साधला, तरुणांशी संवाद साधला आणि या उपक्रमामधून आमच्या समोर तालुक्यामधील काही प्रश्न आले. मग या प्रश्नांना आता वाचा फोडायची असेल तर कुठंतरी राजकीय व्यवस्थेमध्ये जाऊन निवडणुका लढून लोकांनी आपल्याला त्यांच्या प्रश्नांसाठी पाठिंबा द्यावा. सर्वसामान्यांचे प्रश्न जर मांडायचे असतील तर निवडणुका लढणं हे अनिवार्य आहे. म्हणूनच आम्ही खेड आळंदीची निवडणूक ही पूर्ण ताकदीने सर्वसामान्य लोकांच्या पाठबळाने आणि सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही लढणार आहोत. आता सर्वसामान्यांचे प्रश्न जे वारीच्या माध्यमातून आमच्या समोर आले ते प्रश्न अतिशय मन सुन्न करणारे आहेत. तालुक्यामध्ये पश्चिम पट्टा असेल, पूर्व पट्टा असेल, औद्योगिक भाग असेल, त्यानंतर प्रामुख्याने 3 शहरं असतील, राजगुरुनगर, आळंदी आणि चाकण, या शहरांमधले प्रश्न आमच्या समोर आले आणि त्या प्रश्न सोडवण्यासाठी आमची भूमिका अतिशय स्पष्ट आहे की आम्ही सर्वसामान्य लोकांचे रोजच्या जीवनाशी निगडीत प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही बांधील असणार येणाऱ्या काळामध्ये. आम्ही या तालुक्याच्या पश्चिम भागातील जे काही शेतकरी असतील, आदिवासी बांधव असतील, त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी बांधील आहोत. प्रश्न काय आहेत आदिवासी बांधवांचे? हिरड्याचा प्रश्न मोठा आहे, आरोग्याचा प्रश्न मोठा आहे, आरोग्य व्यवस्था त्या ठिकाणी कशा प्रकारे आता काम करते याचे प्रश्न मोठे आहेत.
आम्ही पूर्ण पश्चिम पट्ट्यामध्ये अनेक उपकेंद्रांना भेट त्या ठिकाणी दिली, कुठल्याही उपकेंद्र त्या ठिकाणी चालू नाही. आणि याचमुळे आपल्या पश्चिम पट्ट्यातील 70% जास्त लोकसंख्या ही दुर्धर आजारांनी ग्रास्त आहे. कारण असं की त्या आजारांचं डायग्नोसिस होत नाही, त्याचं निदान होत नाही, त्याचा उपचार घेण्यासाठी त्या ठिकाणची सरकारी आरोग्य केंद्र उपलब्ध नाही आहेत. त्या ठिकाणी जी उपलब्ध आहेत त्या उपलब्ध असणाऱ्या आरोग्य केंद्रांमध्ये कुठल्याही प्रकारची सुविधा दिली नाहीत. नवे तर 6 महिने वर्षभरापासून ती उपकेंद्र उघडली गेलेली नाही. हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. त्याच भागामध्ये पुनर्वसनाचा मोठा प्रश्न आहे. धरणामध्ये धरणग्रस्तांच्या जमिनी गेलेल्या आहेत. धरणग्रस्तांच्या जमिनी गेल्यानंतर त्यांना ज्या जमिनी मिळणार होत्या त्या लाभ क्षेत्रात मिळणार होत्या, त्या लाभ क्षेत्रात ज्या जमिनी त्यांना मिळणार होत्या त्याचे प्रश्न प्रलंबित आहेत. त्यानंतर पश्चिम पट्ट्यामध्ये दळणवळणाची मोठी त्या ठिकाणी दुर्भिक्षा आहे. असे अनेक प्रश्न पश्चिम पट्ट्यात आहेत. पश्चिम पट्ट्यामध्ये आपल्या गडद असेल, वांद्रा असेल, त्या ठिकाणी पवनचक्क्या बसवण्यात आलेल्या आहेत. तर त्या पवनचक्क्या बसवण्यात आलेल्या ठिकाणी आज त्या ठिकाणच्या लोकांना जाण्यासाठी वरती रोखलं जातं. त्यांची उपजीविका ज्या हिरडा या वनस्पतीपासून मिळणाऱ्या, औषधी वनस्पती मिळणाऱ्या फळांवर आहे, ते तिथं गोळा करण्यापासून त्यांना कधी रोखलं जातं. त्यांची जनावरं चारण्यासाठी वरती जाऊन दिली जात नाही. तर अशा प्रकारचे अनेक प्रश्न त्या ठिकाणी आहेत. पश्चिम पट्ट्यातून पूर्व पट्ट्यामध्ये आम्ही ज्यावेळेस वारी घेऊन आलो तर काही गावं अशी आम्हाला दिसली की त्या ठिकाणी मागच्या 4 महिन्यांपासून जनावरांना पाणी देखील टँकरने द्यावं लागत होतं. त्या ठिकाणी वापगाव असेल, वरुडे असेल, त्या ठिकाणी गाडकवाडी असेल, ही जी 12 गावं आहेत आपली या कोपऱ्यामधली, त्या कोपऱ्यामध्ये पाण्याचा मोठा प्रश्न आम्हाला जाणवला. सेचचा अतिशय प्रलंबित प्रश्न त्या ठिकाणी आहे. तालुक्याचा तो प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. ज्यावेळी आम्ही आळंदी असेल, चाकण असेल आणि राजगुरुनगर असेल या तीनही नगर परिषदांमध्ये आम्ही फिरलो तर त्या ठिकाणी आम्हाला कचऱ्याचा, पाण्याचा आणि त्या ठिकाणी वाढत असलेल्या लोकसंख्या आणि त्या बदल्यामध्ये देण्यात येणाऱ्या सुविधांचा मोठा अभाव जाणवला. पार्किंगसाठी कुठल्याही शहरामध्ये ठोस अशी व्यवस्था नाहीये. कुठल्याही शहरामध्ये कचरा व्यवस्थापनासाठी वेगळी अशी सोय नाहीये. त्या शहरामध्ये वाढत्या लोकसंख्येला रोजच्या जीवनासाठी लागणारं जे पाणी आहे त्या पाण्याची जी टंचाई आहे त्या ठिकाणी आम्हाला जाणवली. त्यानंतर तालुक्याच्या औद्योगिक भागामध्ये आम्ही गेलो. त्या ठिकाणी ट्रॅफिकची समस्या सगळ्यात मोठी आहे. पुणे नाशिक हायवे जो आता काही दिवसांपूर्वी गडकरी साहेबांनी कॅबिनेट मधून त्याला मंजुरी दिली असं सांगण्यात येतंय, त्या रस्त्याचा प्रश्न मोठा आहे. आता अतिक्रमण तर हटवण्यात आली. ही अतिक्रमण 1.5 वर्षापूर्वी देखील हटवण्यात आली होती आणि त्यानंतर पुन्हा ती अतिक्रमण होती तिथे आली. तर आमचा त्या संदर्भातली आमची भूमिका स्पष्ट आहे की ज्या अर्थी तुम्ही अतिक्रमण हटवली त्या अर्थी तुम्ही तो रस्ता सत्यात उतरवेपर्यंत आम आदमी पार्टी त्यासाठी पाठपुरावा करणार आहे. औद्योगिक भागामध्ये कामगारांचे प्रश्न आहेत. स्थानिक भूमिपुत्रांना त्या ठिकाणी नोकऱ्या दिल्या जात नाहीत, ते प्रश्न आहेत. तिथून पूर्व पट्ट्यामध्ये आल्यानंतर आपल्या तालुक्यामध्ये जी 3 धरणं येतात म्हणजे धरण उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती पूर्व पट्ट्यामधील शेतकऱ्यांची आहे. त्या शेतकऱ्यांना शेवटचे काही महिने उन्हाळ्याचे पाणी सोडलं जात नाही. कारण सांगितलं जातं की तेलला पाणी आधी जाणार आणि नंतर मग तालुक्यासाठी दिलं जाणार. तर मग कुठेतरी ती पाणी जी व्यवस्थापनाची पॉलिसी आहे ती या ठिकाणी चुकलेली आम्हाला दिसली. असे अनेक प्रश्न आहेत खेड तालुक्यामध्ये जे सोडवण्यासाठी आम आदमी पार्टी प्रामुख्याने काम करणार आहे. येणाऱ्या काळात प्रामुख्याने सर्वसामान्यांचं नेतृत्व करण्याचा मानस आम आदमी पार्टीचा आहे. समाजातल्या वंचित घटकांपर्यंत जाणार, वंचित घटकांपर्यंत जाऊन त्यांचे जे प्रामुख्याने मुख्य प्रश्न आहेत त्या प्रश्नांवर आम्ही काम करणार आणि सर्वसामान्य लोकांना सोबत घेऊन बाय द पीपल फॉर द पीपल, लोकांसाठी एक राज्य चांगलं तयार करावं. त्या ठिकाणी सर्वसामान्य घरातून येणाऱ्या लोकांनी राजकारणात यावं. सर्वसामान्य लोकांनी राजकारणात आल्यानंतर सर्वसामान्य तरुणांनी जास्तीत जास्त राजकारणात येऊन त्या ठिकाणची परिस्थिती बदलावी, यासाठी आम आदमी पार्टी अग्रेसर असणार आहे. ज्याप्रमाणे दिल्ली असेल, पंजाब असेल, या दोन्ही राज्यामध्ये आम्हाला त्या ठिकाणच्या जनतेने मोठा जनतेचा कौल मिळाला आणि त्या ठिकाणी आमच्या नेत्यांनी, आम आदमी पार्टीने ज्या प्रकारे आरोग्य व्यवस्था, शिक्षण व्यवस्था ज्या पद्धतीने काम केलं त्याच पद्धतीचं काम खेड आळंदी विधानसभेमध्ये करण्याचा मानस आम आदमी पार्टीचा आहे. संबंध महाराष्ट्रामध्ये, संबंध पुणे जिल्ह्यामध्ये त्याच पद्धतीचं मॉडेल गुजरातमध्ये आम्ही निवडणूक लढवली होती. गुजरातमध्ये निवडणूक लढवत असताना त्या ठिकाणी आम्ही ज्यावेळी निवडणूक लढवली तर आम्ही दिल्ली आणि पंजाब या ठिकाणचं मॉडेल त्या ठिकाणी राबवण्याचा प्रयत्न करणार असं आम्ही त्या ठिकाणी सांगितलं होतं.
तेच मॉडेल आम्ही महाराष्ट्रामध्येही राबवणार असं सांगतोय, परंतु महाराष्ट्राचे स्थानिक प्रश्न लक्षात घेता आणि त्या ठिकाणचं मॉडेल आणि त्या ठिकाणी केलेल्या आम आदमी पार्टीने कामाची सांगड घालून काहीतरी वेगळं या महाराष्ट्राला देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खेड आळंदी विधानसभेमध्ये सर्वसामान्य लोकांचे सगळेच प्रश्न आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू. येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम आदमी पार्टी पूर्ण ताकदीने सर्व निवडणुका लढणार. या निवडणुका लढवत असताना वरिष्ठांकडून आम्हाला जे जे आदेश येतील त्या आदेशाचं पालन करून या ठिकाणच्या आम्ही निवडणुका लढणार आहोत, हे तुमच्यापर्यंत पोहोचावं या ठिकाणी ही पत्रकार परिषद यासाठी होती. तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता.